नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. 80 लाखाची बॅग पळविणारा चोरटा अखेर गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, सोने पोहोचले 65,000वर. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, पुन्हा चक्रीवादळ येऊन अवकाळी पावसाची शक्यता. 5 डिसेंबरला चरण गावात मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा. अकोला शहरावर पसरली धुक्याची चादर, सकाळी धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला. आता सविस्तर बातम्या. 26 नोव्हेंबरच्या रात्री एका खासगी लक्झरी बसमध्ये प्रवास करणाऱ्या युवकाची 80 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी पातूर जवळील एका ढाब्यावरून चोरून नेली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या 6 दिवसात या चोरीचा तपास करीत आरोपीला अटक करून 79 लाख रुपये जप्त केले. तपास करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले. अमरावती येथील रहिवासी राजू चिल्लाजी प्रजापती यांनी पातूर पोलीस स्टेशनला 26 नोव्हेंबर रोजी रात्री 9:30 वाजता खासगी लक्झरी बसमधून प्रवास करत असल्याची फिर्याद दिली होती. या दरम्यान एका ढाब्यावर ही खासगी बस थांबल्याने या तरुणाने आपली बॅग सीट खाली ठेवली आणि लघुशंकेसाठी खाली उतरला. तो येऊन बसमध्ये बसला तेव्हा त्यांना त्यांची पैशाची बॅग गायब दिसली. त्या बॅगमध्ये अंगडिया सर्व्हिसेसशी संबंधित विविध व्यावसायिकांचे 80 लाख रुपये होते. तसेच एक छोटी बॅग होती ज्यामध्ये त्यांचे आधार कार्ड, मतदान कार्ड, ATM कार्ड आणि 6,000 रुपये रोख होते. ती बॅगही गायब असल्याचे आढळून आल्याने तरुणाने 80,06,000चा मुद्देमाल व कागदपत्रे चोरीला गेल्याची तक्रार पातूर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या चोराच्या शोधात पातूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही कामाला लागले होते. घटनेच्या 6 दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका तरुणाला चोरीच्या रकमेसह अटक करण्याची प्रशंसनीय कारवाई केली. या आरोपीकडून 79 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आरोपीला पकडण्यासाठी मध्य प्रदेशकडे रवाना झाले होते. आरोपीला मध्य प्रदेशमधून अटक करण्यात आली. या चोरीच्या घटनेत आणखी आरोपींचा सहभाग असल्याची माहिती देण्यात येत असून तो आरोपी अजूनही फरार आहे. आरोपी वाढण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी व्यक्त करून लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागतील असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपास करणाऱ्या सर्व स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक 26 नोव्हेंबर रोजी अमरावतीवरून एक ट्रॅव्हल बसमध्ये प्रवासी करत असलेले व्यक्तीकडून साधारणतः 80 लाख रुपये कॅश येथे जी चोरीला गेली होती. त्या ठिकाणी पातूर पोलिसांनी इथं आपण गुन्हा दाखल केला चोरीचा, कलम 379 भादवी, आणि त्यानंतर ताबडतोब आपण तपासास सुरुवात केली. यामध्ये आपल्याला आरोपी निष्पन्न झाला आणि आरोपीला आपण ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास 79 लाख एवढी आपण कॅश रिकवर केलेली आहे. अधिकचा तपास चालू आहे. यामध्ये आणखी किती आरोपी आहेत, त्यामागचा उद्देश काय आहे याबद्दलचं पण आपण डिटेल्स घेत आहोत आणि आणखी गुन्हेगारामध्ये निष्पन्न होतात काय हे आम्हाला पुढे तपासामध्ये समजेल. थँक्यू. आठवडाभरात सोन्याच्या दरात तब्बल 2,000 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे 24 कॅरेटचे दर GST सह 65,400 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असून आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशात लग्नाचा हंगाम सुरू झाला त्यामुळे सोन्या चांदीच्या मागणीत वाढ झाली. अशात सोने चांदीचे दर दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. सोन्याच्या वाढत्या दराबाबत सोने व्यावसायिकांच्या मते जागतिक पातळीवर अमेरिकन बँकाच्या वतीने व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र त्यात वाढ करण्यात न आल्याने गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळवल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आज अकोल्यामध्ये सोन्याचे दर 63,500 तर GST सह हाच दर 65,400 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला. वाढत्या सोन्याच्या दरामुळे ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ग्राहकांच्या मते सोन्याचे दर वाढल्याने बजेट नक्कीच बिघडले आहे. मात्र आगामी काळात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता असल्याने आणि घरात लग्न समारंभ असल्याने सोने खरेदी गरजेची असल्याने कमी प्रमाणात का होईना खरेदी करावी लागत असल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात 60 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मिचॉंग चक्रीवादळ येण्याची शक्यता असून विदर्भासह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील 4608 हेक्टर शेतजमिनीचे पीक उद्ध्वस्त झाले. एवढेच नव्हे तर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे. या वादळाला मिचॉंग असे नाव देण्यात आले. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट निर्माण होत आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागात येत्या 2 ते 3 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या 5 दिवसात 60 मिलीमीटर पावसाची नोंद अकोला जिल्ह्यात करण्यात आली. पातूर आणि अकोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिचॉंग चक्रीवादळामुळे पावसाचा इशारा देण्यात आल्याने आता शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षण संदर्भात 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अकोला जिल्ह्यातील चरणगाव परिसरात मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अकोला पातूर रोड स्थित चरण गावात आयोजित करण्यात आली आहे. 150 एकर जमीन सभेसाठी तयार करण्यात आली आहे. या दिवसात मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. 4 डिसेंबर रोजी त्यांची खामगाव येथे जाहीर सभा आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता चरण गावात त्यांची सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या चरण गावात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी तथा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने चिखलगाव येथे भेट देण्यात आली. मराठा आरक्षणाची मराठा बांधवांची मागणी ही न्याय आणि हक्काची बाब आहे. मराठ्यांना त्यांच्या न्याय व हक्काच्या लढ्याला यश मिळावे यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आल्या. आज रोजी अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आमचा साखळी उपोषणाला पाठिंबा असून दिनांक 5 रोजीच्या सभेला सर्वांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने चरणगावला यावे ही आम्ही आमच्यातर्फे विनंती करतो. अकोला शहरात शनिवारी सकाळी धुक्याची चादर पसरली होती. सकाळपासूनच दाटलेल्या या धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हे धुके एवढे दाट होते की काहीतरी आजूबाजूच्या वस्तूही दिसत नव्हत्या, तर वाहनधारकांना धुक्यामुळे आपल्या वाहनांचा वेगही कमी करावा लागला. अकोला शहरासह जवळपासच्या परिसरात गेल्या 3-4 दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून पावसानंतर सकाळपासूनच दाटलेल्या धुक्यामुळे जनजीवनही विस्कळीत होत आहे. शनिवारी पहाटे संपूर्ण अकोल्यात धुक्याची चादर पसरली होती. शहरात धुके इतके दाट होते की काही परिसरात आजूबाजूच्या वस्तूही दिसत नव्हत्या. दृश्यमानता ही कमालीची कमी होती. त्यामुळे सकाळी जाणाऱ्या वाहनांचा वेगही कमी झाला होता. धुके अधिक प्रमाणात असल्यामुळे सर्व वाहन चालकांना हेडलाईट सुरू ठेवण्याची वेळ आली होती. सकाळी 8च्या सुमारास लोकांनी सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. यानंतर शहरात पसरलेल्या धुक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. काही दिवस शहरात थंडी आणि धुक्याचा प्रभाव वाढणार असून याशिवाय पुढील काही दिवस सकाळ संध्याकाळ दाट धुकेही पडेल असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त ₹599 मध्ये.
म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अवकाळी पावसामुळे शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे। मच्छरांच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले असून शहरातील सर्व परिसरात महापालिकेद्वारे कीटकनाशकांची फवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत। थंडी आणि पावसाळा सुरू होताच डासांचा प्रादुर्भाव वाढू लागतो। सध्या थंडीचा मोसम सुरू असून अवकाळी पाऊस सुरू झाल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। परिणामी शहरातील सर्वच भागात डेंग्यूने थैमान घातले असून मलेरिया, टायफॉइड सारखे आजार वाढले। महापालिका प्रशासनाने शहरातील डाबकी रोड, मोठी उमरी, छोटी उमरी, कौलखेड आदी परिसरात कीटकनाशकांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। शहरातील विविध भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। यामध्ये डेंग्यूच्या काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे मनपा प्रशासनाने सर्व ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करण्याची मागणी होत आहे। तर शहराच्या मध्यभागातून वाहणारी मोरणा नदी पात्रात जलकुंभी पसरल्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून नदीपात्रातील जलकुंभी हटवण्याची मागणी होत आहे। अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे शानदार उद्घाटन मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत संपन्न झाले। या स्पर्धेत राज्यातील 9 विभागातील जवळपास 600 स्पर्धक सहभागी झाले आहेत। ही स्पर्धा पाहण्याकरिता क्रीडाप्रेमी गर्दी करीत आहेत। शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे थाटात उद्घाटन पार पडले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती आमदार रणधीर सावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव राकेश तिवारी, वंदना पिंपळखरे, गणेश कुमावत, विजय ठोकळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट आदी उपस्थित होते। 5 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्याद्वारे 14, 17 आणि 19 वर्षाच्या आतील मुलामुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 19 वर्षे वयोगटात अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत अकोल्याच्या रुदाली डोंगरे हिने पहिला विजय नोंदवला। या स्पर्धेत महाराष्ट्रातील 9 विभागातून 250 मुली व 350 मुले असे एकूण 600 स्पर्धक सहभागी झाले आहेत। नागपूर विभागातील कन्हान आणि राजनांदगाव दरम्यान इंटरलॉकिंगचे काम सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे 2 ते 14 डिसेंबर दरम्यान जवळपास काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी अधिक माहितीकरिता प्रवाशांनी रेल्वे विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नागपूर विभागातील राजनांदगाव कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर 3री लाईन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे। या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने 2 ते 11 डिसेंबर या कालावधीत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। यामध्ये अकोला मार्गावर धावणाऱ्या LTT हटिया एक्सप्रेससह 7 गाड्यांचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। यामध्ये हावडा CSMT एक्सप्रेस, ओखा शालीमार एक्सप्रेस, हटिया LTT एक्सप्रेस, मालदा टाउन सुरत एक्सप्रेस, LTT शालीमार एक्सप्रेस, पुरी अजमेर एक्सप्रेस, संत्रागाची पुणे हमसफर एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्यांचा समावेश असून प्रवाशांनी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे। आडगाव येथे प्रसिद्ध लाल मारुती संस्थान यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला। आडगाव येथे लाल मारुती यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला। या निमित्ताने लाल मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळच्या सत्रात सुंदरकांडचे पठण, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तरी या महोत्सवाची सांगता रथयात्रेने करण्यात आली। ही परंपरा गेल्या 400 वर्षांपासून जोपासली जात असल्याचे गावातील वृद्ध नागरिक सांगतात।
गावातील प्रमुख मार्गांनी फुलांनी सजवलेल्या रथाची मिरवणूक काढण्यात आली। या रथाचे गावात ठिकाणी स्वागत करण्यात आले। अडगाव येथील लग्न झालेल्या मुली दिवाळीला माहेरून येता लाल मारुती यांच्या यात्रेसाठी येतात, त्यामुळे या गावात दिवाळीसारखेच वातावरण पाहायला मिळते। लाल मारुती मंदिराजवळ गोपाळ काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता झाली। यात्रा महोत्सव पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिवरखेड पोलिसांच्या वतीने बंदोबस्त करण्यात आला होता। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। 80 लाखाची बॅग पळविणारा चोरटा अखेर गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, सोने पोहोचले 65,000वर। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, पुन्हा चक्रीवादळ येऊन अवकाळी पावसाची शक्यता। 5 डिसेंबरला चरण गावात मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा। अकोला शहरावर पसरली धुक्याची चादर, सकाळी धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।